वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात 6 बकरी ठार झाली आहेत। त्यामध्ये मेंढपाळाचं सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय। हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या मेंढपाळ अनिल पुजारी यांचं मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात नुकसान झालंय। हातकणंगले तालुक्यातील मौजे नागाव इथले मेंढपाळ अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी यांचा सुमारे 350 मेंढरांचा कळप आहे। हा कळप खतासाठी मौजे नागाव इथल्या शिराळे मळ्यात सुनील अण्णा शिराळे यांच्या शेतात 7 दिवसापासून बसायला आहे। मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 च्या सुमारास कोल्हासदृश वन्य प्राण्यांच्या कळपानं जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला केला। या हल्ल्यात 6 कोकरं जागीच मृत्युमुखी पडली। हल्ल्याची घटना कळताच शिवाजी रानगे यांनी वनपाल कुलदीप कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवलं। त्यानुसार वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी रात्री भेट देऊन पाहणी केली, तर आज वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक यांनी मृत कोकरांचं विच्छेदन केलं। घटनास्थळी यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, डॉक्टर विजय गोरड, शिवाजी रानगे यांच्यासह मेंढपाळ उपस्थित होते।